स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु साधु। बस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आपल्यासोबत आपण कामावसात गोरेगाव पूर्व या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने गोरेगाव तालुक्याच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जे कामावसात येथील 3 रस्ते आहेत त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला कार्यक्रम। आपल्यासोबत रमेश पाईकराव आहेत। पाईकराव साहेब, कशा प्रकारे आज हे आयोजन केलं आहे? आज आपणास कल्पना असेल की भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि देशभरात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येत असून देशाचे राष्ट्रपती असतील, देशाचे पंतप्रधान असतील किंवा राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री असतील, आज देशभरामध्ये भीम अनुयायासोबत भारताचा प्रत्येक नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करत असताना आज रिपब्लिकन पक्षाच्या गोरेगाव विधानसभेच्या वतीने कामा इस्टेट परिसरामध्ये आज दिवसभर विविध नागरिकांच्या माध्यमातून, भारतीय नागरिकांच्या माध्यमातून, या विभागातील रहिवाशांच्या माध्यमातून आणि रिपब्लिकन पक्षाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आपण इथे अभिवादन करण्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक आगळ्यावेगळ्या प्रकारे अभिवादन करण्याचा आम्ही सकाळी ज्यावेळेस अभिवादनाची सुरुवात केली तर विद्यार्थ्यांनी प्रकर्षाने इथे दीप प्रज्वलित करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज या अभिवादनाची सुरुवात केली। आणि दिवसभरामध्ये अनेक सामाजिक संघटनाचे पदाधिकारी असतील, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, सर्व मिळून मिसळून आज या विश्वविधात्याला, भाग्यविधात्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली अशा महामानवाला विनम्रपणे अभिवादन करत आहेत। आणि आपले सुद्धा आज सामाजिक उपक्रम म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो भीमानुयायी येतात। भीमानुयायी सोबत देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारा नागरिकही येत असतो। त्यांच्या सेवा सुविधासाठी आम्ही इथे पाणी वाटप असेल किंवा बिस्लेरी पाणी असेल, बिस्किट वाटप आहे, अल्पोहार याची व्यवस्था ज्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाची कुवतीप्रमाणे आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून तिथे हा अल्पोहार वाटप करण्याचा सुद्धा कार्यक्रम आमच्या पदाधिकाऱ्यांनी ते माननीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून केलेला आहे। या उपक्रमासोबत आपल्याला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणावरती भर दिला होता तर शिक्षणाच्या प्रतिसुद्धा ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी इथे आज प्रथम अभिवादन केलं त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 54चे अध्यक्ष लखन पाईकराव त्यांची सर्व सहकारी व रिपब्लिकन पक्षाच्या प्रयत्नाने नंदादीप शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा जो रखरखाव असेल, दिवालाची भिंत असेल, त्याच्यावरती चित्र असेल, चित्रकला असतील किंवा रंगरंगोटीचं कामसुद्धा आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगला संदेश जावा म्हणून
आज नंदादीप विद्यालयाच्या सर्व भिंती रंगवण्यासाठी निधीसुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही नंदादीप विद्यालयाला दिलेला आहे.